शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा पुढील 3 दिवसांचा कार्यक्रम पॉवर पॅक्ड आहे। उद्या नागपुरात रामरक्षा आंदोलन करणार आहेत। संध्याकाळी 4 वाजता नागपुरात रामनगरच्या राम मंदिरामध्ये उद्धव ठाकरेंचं आंदोलन आहे। त्यानंतर उद्धव ठाकरे हे मंदिरासमोरच रस्त्यावरती छोटेखानी सभा घेणार आहेत। नागपुरात सकाळी दाखल होऊन ते दिवसभर कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत त्यांना कानमंत्र देणार आहेत। त्यानंतर संध्याकाळी ते आंदोलनात सहभागी होतील। रविवारी शिवाजी पार्कात आदित्य ठाकरेंनी जंतर मंतरवरील आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आंदोलनाची हाक दिली आहे। तर देशात हुकुमशाही सुरू असल्याचा आरोप करत तरुणांचा आवाज होण्यासाठी आदित्य ठाकरे एल्गार पुकारतात। तिथे देखील उद्धव ठाकरे सहभागी होण्याची शक्यता आहे। तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सोमवारी नवी दिल्ली गाठत जंतर मंतरवरती सोनम वांगचुक यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे। तसं सुतोबाज सुषमा अंधारे यांनी केलंय। आणि दरम्यान या संदर्भामध्ये संजय राऊत आणि सुषमा अंधारेंनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात। उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे इथे 11:30 वाजता येतील। त्यांच्या काही भेटीगाठी आहेत इथे आणि 4 वाजता ते रामनगर येथील राम मंदिराकडे रवाना होते आणि विदर्भातल्या विविध भागातून कार्यकर्ते रामभक्त शिवसैनिक इथे उपस्थित राहतील। 20 तारखेला जो मार्च निघणार आहे त्या मार्चसाठी जो सोनम वांगचुकजींच्या समर्थनार्थ मार्च आहे त्या मार्चमध्ये माझ्या पक्षाचे नेते संसदीय सगळे नेते इथे उपस्थित असणार आहेत आणि उद्धव साहेब सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजर असतील। 20 तारखेला पक्षाकडून उद्धव साहेब किंवा आदित्य दादा हे किंवा कदाचित दोघेही या आंदोलनासाठी असतील। आणि या सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात, चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, आपण पाहतोय ठाकरेंच्या शिवसेनेकडून सरकार विरोधामध्ये ही तीव्र अशी आंदोलनं करण्यात येत आहेत। एकीकडे नागपूरमध्ये उद्या रामरक्षा आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, तर दुसरीकडे सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला देखील पाठिंबा देण्यात येतोय। वेदांत, देशातले सगळ्यात 2 महत्त्वाचे विषय या विषयाला घेऊनच ठाकरेंची शिवसेना मैदानात उतरलेली आहे आणि या सगळ्या विरोधात आवाज उठवण्यासाठी महाराष्ट्रात राज्यभर आंदोलन केलं जातंय। पहिला विषय म्हणजे अर्थातच अयोध्या राम मंदिर चोरी प्रकरण। या विरोधात आपण बघितलं पहिल्या टप्प्यामध्ये मुंबईत रामरक्षा आंदोलन केलं आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये भाजपच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरे सुद्धा या सगळ्या आंदोलनाचं नेतृत्व करत रामरक्षा आंदोलन उद्या सकाळी उद्या सायंकाळी 4 वाजता हे आंदोलन होत आहे। यामध्ये आपण बघितलं मोठ्या संख्येनं विदर्भातले जे ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत ते जमणार आहेत। त्यामुळे एक छोटेखानी सभा त्यासोबतच बैठका सुद्धा या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या होतील आणि म्हणजे नागपूरचं आंदोलन झाल्यानंतर नाशिक, छत्रपती संभाजीनगर अशा विविध ठिकाणी आंदोलनाचा पुढचा टप्पा असणार आहे। दुसरा महत्त्वाचा विषय जो ठाकरेंच्या शिवसेनेनं हाती घेतलेला आहे आणि ज्याला पाठिंबा दिला ते म्हणजे सोनम वांगचुक आणि अभिजित दिपकेचं आंदोलन। नीट पेपर फुटी प्रकरणात ज्या प्रकारे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा यासाठी हे आंदोलन होतं आहे आणि या जंतर मंतरमधील आंदोलनाला ठाकरेंच्या शिवसेनेनं पाठिंबा दिला आहे आणि त्यासाठी रविवारी शिवाजी पार्क मैदान मीनाताई ठाकरे पुतळ्याच्या इथे 4 वाजता सायंकाळी 4 वाजता आंदोलन होणार आहे। आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबईतील कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होतील। त्यासोबत जी माहिती घेतली त्यामध्ये कॉक्रोच जनता पार्टीचे सुद्धा मुंबईतील कार्यकर्ते या सगळ्या कार्यकर्त्यामध्ये सहभागी होणार आहेत। त्यामुळे हे 2 विषयामध्ये सलग म्हणजे शनिवारी एक आंदोलन होणार, रविवारी एक आंदोलन होणार आणि जी माहिती मिळते त्यामध्ये सोमवारी सुद्धा ज्या प्रकारे जंतर मंतरवर दिल्लीमध्ये आंदोलनाला सुरुवात होणार आहे आणि चलो संसद असं म्हणत हे आंदोलन होणार आहे। त्या आंदोलनामध्ये सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार उपस्थित राहतील। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे सुद्धा या आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा देण्याची शक्यता आहे। त्यामुळे 2 महत्त्वाच्या विषयांवर राज्यभर आंदोलन करावं अशा प्रकारचं आवाहन सुद्धा उद्धव ठाकरेंनी आपल्याला केलेलं पाहायला मिळतंय। नक्कीच, धन्यवाद वेदांत या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।